नमस्कार मित्रांनो. राजकारण हे केवळ सत्तेसाठी असते की राज्याच्या हितासाठी? 1999 साली जेव्हा शरद पवारांनी सोनिया गांधीच्या परकीय मूळचा प्रश्न उपस्थित केला तेव्हा त्यांचा आरोप एका गोष्टीवर होता, ते म्हणजे योग्यता. ते म्हणाले होते की देशात पंतप्रधान होण्यालायक एकही भारतीय माणूस नाही का? पण आज 25 वर्षानंतर आपण महाराष्ट्रात काय बघतोय? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडे अनुभवाचा डोंगर आहे, पण सत्तेच्या चाव्या पुन्हा एकाच कुटुंबाच्या हातात का? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असे अनेक नेते आहेत, त्यापैकी अनेकाकडे किमान 20 ते 30 वर्षाचा प्रशासकीय अनुभव आहे. त्यांनी दुष्काळ हाताळला आहे, गृहखातं चालवले आणि अर्थसंकल्पसुद्धा मांडलेत. दुसरीकडे सुनेत्रा पवार यांचा सामाजिक क्षेत्रातील अनुभव मोठा असेलही, पण थेट उपमुख्यमंत्रीपद किंवा कॅबिनेट रँकच्या सक्षम जबाबदारी हाताळण्यासाठी जे राजकीय चातुर्य लागते ते का रात्रीत येत नाही. पण प्रश्न उरतो, अनुभवी नेत्यांना डावलून घराणेशाहीला प्राधान्य देणं हे महाराष्ट्राच्या हिताचं आहे का? अजित पवार म्हणायचे की मला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, पण विकास करण्यासाठी तुम्हाला केवळ निष्ठावान लोक नको, तर सक्षम लोक हवे. 1999ला शरद पवारांनी विचारलेला प्रश्न आज आपण त्यांच्याच वारसदारांना विचारण्याची गरज आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात आज परिस्थिती अशी का आहे की घराबाहेरचा माणूस किती मोठा झाला तरी त्याला नंबर 2च्या वर जाता येत नाही? हा फक्त एका कुटुंबाचा प्रश्न नाही, तर हे महाराष्ट्राच्या लोकशाहीचं नुकसान आहे. शेवटी राजकारण हे घरातील वारसा हक्क नसून ती जनतेची सेवा करण्याची संधी आहे. जर अनुभवाचा सन्मान झाला असता तर आज महाराष्ट्रात राजकीय अस्थिरतेपेक्षा विकासावर जास्त चर्चा झाली असती. धन्यवाद.